नमस्कार शिक्षक मित्रांनो, निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयातील वाचन कौशल्य मधील अध्ययन क्षमता आहे. अपरिचित मजकुरातील 4 ते 5 सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे यांनी तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे वाचतो. आपणास विद्यार्थ्यांची ही अध्ययन क्षमता विकसित करावयाची आहे. या अध्ययन क्षमतेअंतर्गत विविध स्तर आहेत. त्यातील जे विद्यार्थी अध्ययन स्तर क्रमांक 6 पर्यंत निपुण झालेले आहेत, आता त्यांना आपल्याला त्या पुढील अध्ययन स्तर क्रमांक 7 मध्ये निपुण करावयाचे आहे. तर अध्ययन स्तर 7 असा आहे की परिचित मजकुरातील 2 ते 3 सोप्या शब्दांनी तयार झालेली जोडाक्षरयुक्त लहान वाक्य वाचतो. शिक्षक मित्रांनो, प्रथमतः आपण या स्तरामध्ये मुलांना काय येणे अपेक्षित आहे आणि या स्तराचा निश्चित अर्थ काय होतो ते समजून घेऊया. यापूर्वीच्या 6व्या स्तरामध्ये विद्यार्थी परिचित मजकुरातील 2 ते 3 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य वाचत आहे. आता या 7व्या स्तरांमध्ये विद्यार्थ्याला त्यांच्या परिचित मजकुरातील 2 ते 3 सोप्या शब्दांनी तयार झालेली जोडाक्षरयुक्त लहान वाक्य वाचन करता येणे अपेक्षित आहे. म्हणजेच या लहान वाक्यांमध्ये 2 ते 3 सोपे शब्द असतील, मात्र त्यात एक जोडाक्षरयुक्त शब्द असेल. जसे की सीमा पुस्तक वाच, त्यातील चित्र बघ. अशा वाक्यांचे वाचन येणे अपेक्षित आहे. आता या व्हिडिओमध्ये त्या संदर्भात आपण आणखी एक कृती समजून घेऊया. आपल्या कृतीचं नाव आहे शब्द शोधू, वाक्य वाचू, वाक्य बनवू. या कृतीमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांसमोर टोपली ठेवतील. या टोपलीत जोडाक्षरयुक्त शब्द कार्ड व वाक्य कार्ड ठेवतील. शिक्षक प्रथम एक शब्द कार्ड काढून विद्यार्थ्यांना वाचून दाखवतील. विद्यार्थ्यांकडून तो शब्द वाचन करून घेतील. त्या शब्दाच्या संबंधित वाक्य कार्ड शब्द टोपलीतून शोधून काढतील व वाक्याचे प्रगट वाचन करतील. विद्यार्थी कृती समजून घेतील. नंतर ती टोपली एका विद्यार्थ्याकडे देतील. विद्यार्थी त्यातील कोणतेही एक जोडाक्षरयुक्त शब्द कार्ड काढेल व मोठ्याने प्रगट वाचन करेल. त्या शब्दांशी संबंधित वाक्यपट्टी शोधेल व त्या वाक्याचे वाचन करेल. यावेळी बाकीची मुले लक्ष देतील. अशा प्रकारे शब्द व वाक्य टोपली प्रत्येक विद्यार्थ्यांकडे देऊन वाचनकृती करून घेतली जाईल. नंतर विद्यार्थ्यांनी दिलेली सर्व शब्द कार्ड व वाक्य कार्डाचे एक विद्यार्थी वाचन करेल. अशा प्रकारची कृती आपण विद्यार्थ्यांकडून वारंवार करून घेतली तर मुलांचे वाचन कौशल्य चांगल्या प्रकारे विकसित होईल. आता ही कृती कशी घ्यायची ते प्रत्यक्षातच बघूया. चला तर मग विद्यार्थ्यांसोबत आपण ही कृती करूया. मुलांनो, आज आपण एक छान कृती घेणार आहोत. आपल्या कृतीचं नाव काय आहे माहिती का? शब्द शोधू, वाक्य वाचू आणि वाक्य बनवू. तर आता इथे एक शब्द आणि वाक्य टोपली ठेवलेली. याच्यामध्ये काही वाक्यपट्ट्या पण दिलेल्या आहेत आणि काही शब्द कार्ड दिलेले आहेत. पण हे शब्द कार्ड घेताना आपण जोडाक्षरयुक्त शब्द जे आहेत त्यांचेच कार्ड घेतलेले आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे बघा. एक कार्ड आपण प्रथम काय घेणार आहे, हातामध्ये घेऊन ते वाचणार आहोत. वाचल्यानंतर त्या कार्डवर जो शब्द आहे की नाही तोच तुम्हाला या शब्दपट्ट्यांमध्ये शोधायचा आहे. आले लक्षात? आता सुरू करू आपण. बघा, मी आधी करून दाखवते तुम्हाला काय आहे. बघा, एक कार्ड घेतलं मी, स्वरा. काय कार्ड घेतलं मी? स्वरा. आलं लक्षात? हां, मग याची वाक्यपट्टी आता आपण या टोपलीमधून शोधूया. बघा, स्वरा शेतात गेली. हां, चला वाचूया बरं. वाच बरं आयशा. स्वरा शेतात गेली. खूप छान. आता ही टोपली आपल्या प्रत्येकाकडे येणार आहे. प्रत्येकाने एक कार्ड उचलायचं आणि ते कार्डवरचा शब्द आधी वाचायचा आहे बरं का. आणि वाचून झाला का त्याचं वाक्य याच्यामधून शोधून पुन्हा एकदा वाचायचं आहे. छान. हां, कोल्हा. हां, कोणता शब्द घेतला बरं तू? कोल्हा. आता बघ बरं याच्यामध्ये वाक्यपट्टी आहे का? आहे? मला बघू बरं. छान. आता वाच बरं. कोल्हा जंगलात राहतो. अरे वा. आता कोण वाचतंय? प्रेम वाचतो. वाच बरं. कोल्हा जंगलात राहतो. अरे वा, खूप छान. रुद्र, बघ बरं याच्यातून एक कार्ड घे. दाखव मला काय कार्ड घेतलं. हा, मोठ्याने वाच बरं. उड्या. रुद्राने कार्ड घेतला आहे उड्या. वाक्यपट्टी काढ बरं. उड्या या शब्दावर आधारित. बघू मला. अरे वा, छान. वाच बरं आता हे वाक्य. माकड उड्या मारते. आता बघा, तुम्ही ही सगळी वाक्य छानपैकी शोधली आणि इथे ठेवलीत पण ना. आता आपण या वाक्यांचं वाचन करणार आहोत बरं का. मारिया, वाच बरं पहिलं वाक्य काय आहे? स्वरा. हा,
स्वरा शेतात गेली. अरे वा, खूप छान. रुद्रवाज. कोल्हा हा, कोल्हा जंगलात राहतो. खूप छान. मारे उड्या उड्या. हा, माकड उड्या मारतो. अरे वा, छान. आयशावाज. आत्या हा, माझी आत्या आली. खूप छान. प्रेमवास रे. मी पुस्तक वाचले. खूप छान. बघा, तुम्ही छानपैकी शब्द शोधले, त्याच्यापासून असणारे वाक्य पण शोधलेत, बरोबर आहे. आता आपण आपल्या विद्यार्थ्यांसोबत जी कृती घेतली तशाच प्रकारच्या समांतर कृती आपण वाचनाच्या अधिक सरावासाठी घेऊ शकतो. अशा कृतीचा आपण वारंवार सराव करून घेतला तर निश्चितच आपले विद्यार्थी वाचनाच्या या 7व्या परिचित मजकुरातील 2 ते 3 सोप्या शब्दांनी तयार झालेली जोडाक्षरयुक्त लहान वाक्य वाचतो या स्तरांमध्ये निपुण होतील. अशा विविध कृती आपण आपल्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना अपेक्षित स्तरापर्यंत नेण्यासाठी आनंदायी पद्धतीने घेऊ शकतो. सर्व शिक्षक मित्रांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार शिक्षक मित्रांनो, निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत इयत्ता 2रीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयातील वाचन कौशल्यमधील अध्ययन क्षमता आहे. अपरिचित मजकुरातील 4 ते 5 सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे यांनी तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे वाचतो. आपणास विद्यार्थ्यांची ही अध्ययन क्षमता आता विकसित करावयाची आहे. या अध्ययन क्षमतेअंतर्गत विविध स्तर आहेत. त्यातील जे विद्यार्थी अध्ययन स्तर क्रमांक 6 पर्यंत निपुण झालेले आहेत त्यांना आपल्याला त्या पुढील अध्ययन स्तर क्रमांक 7 मध्ये निपुण करावायचे आहे. अशा विद्यार्थ्यांना शिक्षक म्हणून आपणास कसे मार्गदर्शन करता येईल तर अध्ययन स्तर 7 असा आहे की परिचित मजकुरातील 2 ते 3 सोप्या शब्दांनी तयार झालेली जोडाक्षरयुक्त लहान वाक्य वाचतो. शिक्षक मित्रांनो, प्रथमतः आपण या स्तरामध्ये मुलांना काय येणे अपेक्षित आहे आणि या स्तराचा निश्चित अर्थ काय होतो ते समजून घेऊया. यापूर्वीच्या 6व्या स्तरामध्ये विद्यार्थी परिचित मजकुरातील 2 ते 3 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य वाचत आहेत. आता या 7व्या स्तरामध्ये विद्यार्थ्याला त्यांच्या परिचित मजकुरातील 2 ते 3 सोप्या शब्दांनी तयार झालेली जोडाक्षरयुक्त लहान वाक्य वाचन करता येणे अपेक्षित आहे. म्हणजेच या लहान वाक्यांमध्ये 2 ते 3 सोपे शब्द असतील मात्र त्यात एक जोडाक्षरयुक्त शब्द असेल. जसे की गणेश ग्लास आण त्यात पाणी घे. अशा वाक्यांचे वाचन येणे अपेक्षित आहे. या दृष्टीने मागील व्हिडिओमध्ये आपण एक कृती समजून घेतली आहे. आता या व्हिडिओमध्ये त्या संदर्भात आपण आणखी एक कृती समजून घेऊया. आपल्या कृतीचे नाव आहे चित्र बघा वाक्य वाचा. या कृतीमध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांना काही चित्रे दाखवायची आहेत. चित्र निवडताना जोडाक्षरयुक्त शब्द असणारे चित्र निवडायचे आहेत. चित्र दाखवल्यानंतर हे चित्र कशाचे आहे असे विद्यार्थ्यांना विचारायचे आहे. विद्यार्थ्यांनी चित्राचे नाव सांगितल्यावर ते नाव फलकावर लिहायचे आहे. नाव फलकावर लिहित असताना त्या शब्दाचा शिक्षकांनी पुन्हा उच्चार करायचा आहे व पुन्हा 1-2 विद्यार्थ्यांना समोर बोलावून तो शब्द वाचून घ्यायचा आहे. शब्दात जे जोडाक्षर आले आहे त्याचा आवर्जून उच्चार करायचा आहे व ते जोडाक्षर कसे तयार झाले हे विद्यार्थ्यांना समजावून सांगून पुन्हा तो शब्द वाचून घ्यायचा आहे. नंतर या शब्दापासून प्रथम शिक्षक वाक्य करून दाखवतील. शिक्षक हे वाक्य फलकावर लिहून वाचून दाखवतील. नंतर विद्यार्थ्याकडून वाचून घेतील. पुढे जोडाक्षरयुक्त शब्दापासून विद्यार्थ्यांना वाक्य बनवायला सांगतील. विद्यार्थ्यांनी सांगितलेली वाक्य शिक्षक फलकावर लिहितील व वाक्याचे वाचन करून घेतील. अशा प्रकारे विविध चित्र दाखवून आपण विद्यार्थ्यांचे वाचन कौशल्य विकसित करू शकतो. चला तर मग विद्यार्थ्यांसोबत आपण ही कृती करूया. बघा मुलांनो, आज मी तुम्हाला काही चित्र दाखवणार आहे. ते चित्र बघून आपल्याला त्याचं नाव सांगायचंय. आले लक्षात? आता बघूया काय काय चित्र आहेत. कशाचं चित्र आहे? नाही, कशाचं चित्र आहे हे? हा, आता आपण हा शब्द फळ्यावर लिहू. हे बघा, पु त क. आता पुस्तक या शब्दामध्ये एक जोडाक्षर आलंय बरं का. हा, त ला स जोडून आलंय. आधी आपण ते म्हणूया. म्हणा स्त. पुन्हा एकदा वाचूया. पुस्तक. हा, मायरा वाच बरं, काय शब्द लिहिला? काय शब्द लिहिला आपण? पुस्तक. आता या पुस्तक शब्दापासून आपल्याला एक छोटं वाक्य तयार करायचंय. पण वाक्य तयार करताना काय करायचं माहिती का? त्याच्यात 2 किंवा 3 शब्द आले पाहिजेत बरं का. असं वाक्य तयार करायचं आहे. आधी मी तुम्हाला सांगते बघा. मी एक वाक्य सांगणार आहे. पुस्तक. मी पुस्तक आणले. आता मी लिहिते बरं का. हे बघा, मी
आणले. आता आपण पूर्ण वाक्य पुन्हा एकदा वाचूया. मी पुस्तक आणले. वाच बरं. मी पुस्तक आणले. छान. रुद्र वाचतोय. मी पुस्तक आणले. अरे वा, छान. आता आपण पुढच्या वाक्याकडे जाऊया. पुस्तक वाचते. आयशा पुस्तक वाचते. हा, आता इकडे लक्ष देऊया. हा, वाचूया पुन्हा. आयशा पुस्तक वाचते. छान. मायरा वाच बरं. आयशा पुस्तक वाचते. छान. छान वाक्य वाचलं की नाही? बरं, आता कोण सांगतं रे वाक्य अजून एक वेगळं सांगायचं बरं का? हा, आठव बरं. पुस्तक शब्द त्याच्यामध्ये आला पाहिजे. मी तू सांगते. हा, सांग. मी पुस्तक घेते. मी पुस्तक घेते. छान. अरे वा, बघा. मी पुस्तक घेते. आता वाचूया बरं का आपण. आधी मी वाचते. हा, मी पुस्तक घेते. हा, तू वाच बरं. मी पुस्तक घेते. हा, छान. आता आपण आपल्या विद्यार्थ्यांसोबत जी कृती घेतली तशाच प्रकारच्या समांतर कृती आपण वाचनाच्या अधिक सरावासाठी घेऊ शकतो. नमस्कार शिक्षक मित्रांनो. निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयातील वाचन कौशल्यमधील अध्ययन क्षमता आहे. अपरिचित मजकुरातील 4 ते 5 सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे यांनी तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे वाचतो. आपणास विद्यार्थ्यांची ही अध्ययन क्षमता आता विकसित करावयाची आहे. या अध्ययन क्षमतेअंतर्गत विविध स्तर आहेत. त्यातील जे विद्यार्थी अध्ययन स्तर क्रमांक 6 पर्यंत निपुण झालेले आहेत त्यांना आपल्याला त्या पुढील अध्ययन स्तर क्रमांक 7 मध्ये निपुण करावायचे आहे. तर अध्ययन स्तर 7 असा आहे की परिचित मजकुरातील 2 ते 3 सोप्या शब्दांनी तयार झालेली जोडाक्षरयुक्त लहान वाक्य वाचतो. चित्र बघा, वाक्य वाचा. या कृतीमध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांना काही चित्रे दाखवायची आहेत. चित्र निवडताना जोडाक्षरयुक्त शब्द असणारे चित्र निवडायचे आहेत. चित्र दाखवल्यानंतर हे चित्र कशाचे आहे असे विद्यार्थ्यांना विचारायचे आहे. आता आपण पुढचं चित्र बघूया. हा, एकानेच सांगा कशाचं चित्र आहे? कोल्हा. कशाचं चित्र आहे रे हे? कोल्हा. आता हा शब्द आहे ना आपण फलकावर लिहूया बरं का. कोल्हा. हा, याच्यामध्ये एक जोडाक्षर आलंय बरं का, ला. म्हणा बरं. हा, एकदा वाचूया आपण ते वाक्य. तो कोल्हा आहे. वाचा बरं. छान. आता रुद्र उभा राहा बरं. वाच बरं हे वाक्य बाळा. तो कोल्हा आहे. छान. मार्या सांग. कोल्हा जंगलात राहतो. अरे वा, छान. कोल्हा जंगलात राहतो. आता वाचूया. हा, कोल्हा जंगलात राहतो. हा, आता बर वाच बरं तू. कोल्हा जंगलात राहतो. अरे वा, छान. आयशा वाच पुन्हा एकदा. कोल्हा जंगलात राहतो. अरे वा, छान. रुद्र वाचतोय. कोल्हा जंगलात राहतो. अरे वा, खूप छान. आता पुढे बघू. आता पुढचं बघितलंय का रे? अरे वा, छान. हा काय, हे कसं चित्र आहे? हत्तीचं. चला आता आपण फळ्यावर याचं नाव लिहूया बरं का. हत्ती. याच्यामध्ये पण एक जोडाक्षर आलेलं आहे. माहिती का कोणतं? नाही. जोडाक्षर सांगा बरं. ती. ती. कोणतं आलंय? म्हणा बरं. ती. हत्ती. छान. आता पहिल्यांदा मी वाक्य तयार करते बरं का. हा, हे बघ. हत्ती पाणी पितो. थांबा. आता हे वाक्य वाचूया आपण. चला. हत्ती पाणी पितो. वाचा बरं. हत्ती पाणी पितो. बरं. प्रेम वाच बरं. हत्ती
हत्ती पाणी पितो. अरे वा, छान. रुद्र वाच बरं. हत्ती पाणी पितो. खूप छान. आयशा वाच. हत्ती पाणी पितो. खूप छान. बरं, पुढचं वाक्य मला आता कोण सांगतं? मायरा सांग बरं. हत्ती जंगलात राहतो. फळ्यावर लिहिते बघा. हत्ती जंगलात राहतो. आता आयशा. वाचूया आपण. मी वाचते आता. हत्ती जंगलात राहतो. आता वाचा बरं तुम्ही. हत्ती जंगलात राहतो. छान. मायरा वाच बरं. हत्ती जंगलात राहतो. अरे वा, खूप छान. हत्ती जंगलात राहतो. खूप छान. पुढचं वाक्य आता कोण सांगतंय? तो हत्ती आहे. छान. हत्ती आहे. आता वाचते मी. तो हत्ती आहे. आता वाचा बरं. तो हत्ती आहे. बरं. मायरा वाच बरं. तो हत्ती आहे. अरे वा, खूप छान. प्रेम वाच बरं मोठ्याने. तो हत्ती आहे. खूप छान. आपल्या पुस्तकात आजूबाजूला आपल्याला अशी जोडाक्षरयुक्त शब्दांची चित्र शोधायची आहेत आणि त्याच्यावरून अशी छोटी छोटी वाक्य तयार करायची आणि ती वाक्य तयार करून वाचायची पण आहेत आपल्याला. मग पाठ्यपुस्तकातली वाक्य शोधणार ना हो. सगळेजण? अरे वा, खूप छान. आता आपण आपल्या विद्यार्थ्यांसोबत जी कृती घेतली तशाच प्रकारच्या समांतर कृती आपण वाचनाच्या अधिक सरावासाठी घेऊ शकतो. अशा कृतीचा आपण वारंवार सराव करून घेतला तर निश्चितच आपले विद्यार्थी वाचनाच्या या 7व्या परिचित मजकुरातील 2 ते 3 सोप्या शब्दांनी तयार झालेली जोडाक्षरयुक्त लहान वाक्य वाचतो या स्तरामध्ये निपुण होतील. अशा विविध कृती आपण आपल्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना अपेक्षित स्तरापर्यंत नेण्यासाठी आनंददायी पद्धतीने घेऊ शकतो. सर्व शिक्षक मित्रांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.